करूया सुरू. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरू तर्फे घेतला जाणारा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 8 अक्षर ब्रह्म योगचं अध्ययन करत आहोत. भगवान श्रीकृष्णांचे आयुष्यभर भक्तीपूर्वक स्मरण केल्याने आणि विशेष करून मृत्यू समय स्मरण केल्याने मनुष्याला परमधामाची प्राप्ती होऊ शकते. तसंच त्यांचं परमधाम हे आपल्या भौतिक जगापेक्षा किती वेगळं आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण आजच्या अध्यायामध्ये समजून घेणार आहोत. प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सरळ सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम. तसेच सर्वांचं स्वागत. तर आज आपण अध्याय 8 अक्षर ब्रह्म योगचं अध्ययन करत आहोत. तर सर्वात प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करतो आहोत. त्यांचे प्रथम आशीर्वाद घेऊया, आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून, आणि अध्ययनाला सुरुवात करूया. माताजी पुढची स्लाइड घेता. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, आणि ज्यांच्यामुळे आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान ग्रहण करून ज्ञान प्राप्त करू शकत आहोत. आजचा अध्याय इथून अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू होतो आहे. आणि वाचता माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने या अध्यायाची सुरुवात केलेली आहे, आणि या अध्यायामध्ये सविस्तर अशी या प्रश्नांची उत्तरं कृष्णांनी दिलेली आहेत. तर अध्यायामध्ये सर्वात पहिल्यांदा अर्जुन प्रश्न विचारतोय की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणजे 8.2 मध्ये विचारलाय अर्जुनाने प्रश्न की अज्ञानचा अधिपती कोण आहे, या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त असलेले मृत्यू समय तुम्हाला कसे प्राप्त करू शकतात. तर एका पाठोपाठ एक असे 8 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत, आणि पुढे सविस्तर आता कृष्ण उत्तर देणार आहेत. तर माताजी घेता पुढची स्लाइड. आता 7व्या अध्यायामधले 2 श्लोक इथे आहेत, मी वाचते प्रथम. आपण त्याचा संदर्भ इथे का घेतलेला आहे आता बघितलं असेल तुम्ही, तर प्रत्येक अध्यायामध्ये जो आधीचा अध्याय असतो
त्याची काहीतरी लिंक असते पुढच्या अध्यायाशी आणि त्यावरून मग कृष्ण पुढे सुरू करतात. तर तसंच हे इथे 2 श्लोक आलेले आहेत 7व्या अध्यायामध्ये. तर त्याच्यामध्ये जे शब्द आले ते आता अर्जुनाला समजलेले नाहीयेत, त्याबद्दल तो शंका विचारणार आहे. तर 29वा श्लोक आहे, हरे कृष्ण. जरामरण मोक्षाय मामश्रित्य यतन्ति ते ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म च अखिलम्. याचा अनुवाद पण मी वाचते. जरामरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. आणि 30वा श्लोक आहे, हरे कृष्ण. साधिभूत आदिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले च अपि प्रयाणकाले अपि च मां ते विदुर्युक्त चेतसः. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. आता पहिला म्हणजे जो 29वा श्लोक होता, ह्यामध्ये ब्रह्म आणि अध्यात्म असे शब्द आलेले आहेत आणि ज्याचा अर्थ अर्जुनाला समजलेला नाहीये. तसंच 30व्या श्लोकामध्ये आधी दैवम, आधी यज्ञम आणि प्रयाणकाले असे शब्द आहेत, ज्याबद्दल त्याला समजलेलं नाहीये. तो कृष्णांना म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे कृष्णांकडून आणि तो आता एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकतो या श्लोकामधले आणि मग कृष्णांना आपल्या या शब्दांच्या बद्दल शंका विचारतोय. आता तुम्हाला आठवत असेल तर आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं, जेव्हा आपण भगवद्गीतेबद्दल एक रूपरेखा जाणून घेत होतो, की भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. त्याच्यापैकी 575 श्लोक हे कृष्णांच्या मुखी आलेले आहेत. कारण कृष्ण इथे गुरु म्हणून उपदेश देत आहेत अर्जुनाला. तर त्यामुळे आपण समजू शकतो की 575 श्लोक हे कृष्णांच्या मुखी आहेत. पण अर्जुनाच्या मुखीही 83 श्लोक आलेले आहेत. आता कृष्ण तर ज्ञान देत आहेत म्हणून त्यांच्या मुखी जास्त श्लोक आहेत हे आपण जाणून घेतलं. पण अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक का आलेले आहेत? तर इथे ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आहे अर्जुनाची. आता ह्या ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जिज्ञासा आणि कुतूहल असावं लागतं. तेव्हाच आपण न समजलेल्या गोष्टींबद्दल लगेच आपण गुरूंना ती गोष्ट परत समजावायला सांगण्याची विनंती करून जाणून घेऊ शकतो. तर गुरु गंभीरतेने ज्ञान देतच आहेत, पण शिष्य पण लक्षपूर्वक ऐकून ते ज्ञान ग्रहण करतोय. तर अशी एक सुंदर आदान प्रदान अर्जुन आणि कृष्ण त्या दोघांमध्ये इथे आपल्याला होताना दिसते. तर 29व्या श्लोकामध्ये जिथे वास्तविक दुःखांबद्दल बोललेलं आहे, मनुष्य जीवनाची वास्तविक दुःख, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर ही दुःख भौतिक देहासाठी खूप पीडादायक असतात, पण आध्यात्मिक देहाला ही दुःख नसतात. आध्यात्मिक देह म्हणजे जो आपण भगवत धामामध्ये गेल्याने प्राप्त होतो आपल्याला. तर असा भक्त भगवंतांचा पार्षद होतो आणि शाश्वत अशा भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये तो लीन असतो व म्हणजे मुक्त असतो. तर ते आपण कालच्या अध्यायामध्ये जे 4 प्रकारचे पुण्यात्मा जाणून घेतले, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर हे जेव्हा पुढे प्रगती करतात, कृष्ण भावना भावित होतात, पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात, तर ते भगवत धामाची प्राप्ती करू शकतात. ते आपण देवतांचे जे उपासक असतात ते मात्र हे करू शकत नाहीत. अशी प्राप्ती भगवत धामाची त्यांना होऊ शकत नाही. तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही भौतिक जगाची वास्तविक दुःख आपण समजून घेतली. आणि वास्तविक दुःख काय आहेत? कारण ह्याच्यावर काही उपाय नाहीये बघा. आता जन्म म्हणजे काय, की आईच्या गर्भामध्ये मूल असतं, तर त्याला हालचाल करायलाही पुरेशी जागा नसते. उलट सुलट त्या तेवढ्याशा जागेमध्येच ते तिथे आईच्या गर्भातल्या पदार्थांच्या बरोबर 9 महिने कोंडलेल्या अवस्थेत असतं. आणि त्यावेळी जीव परमेश्वराची याचना करत असतो की तिथून सुटका व्हावी, केलेली चूक मी परत करणार नाही, इथून मला सोडव. पण गर्भाच्या बाहेर येताच त्याचा संपर्क पृथ्वीच्या 3 गुणांसोबत येतो आणि तो जीव परत बद्ध होतो. हा झाला जन्म. मग मृत्यू समयी असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की हजारो विंचू एकाच वेळी चावतात एवढ्या यातना होतात. त्याच्यानंतर जरा म्हटलेलं आहे. जरा म्हणजे वृद्धत्व. आता वृद्ध झाल्यावरती शरीर क्षीण होतं, शरीराच्या क्षमता घटतात, मग चालता फिरता उठता बसता त्रास होतो, परावलंबन होतं, स्मृती कमी होते. आणि व्याधी म्हणजे आजारपण, म्हणजे रोग म्हणा किंवा तसं. तर कुठल्याही भौतिक शरीराला या 4 गोष्टी चुकत नाहीत, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर या म्हणून यांना वास्तविक समस्या म्हणतात. पण ज्या दुय्यम समस्या आहेत, म्हणजे संपत्ती नाही, नोकरी गेली,
मोठं घर नाही, लग्न होत नाही किंवा संतती नाही, या सगळ्या दुय्यम समस्या आहेत. पण इथे अज्ञानाने मनुष्य काय करतो आहे की ज्या वास्तविक समस्या आहेत त्यांना दुय्यम मानून बसलाय आणि ज्या दुय्यम समस्या आहेत त्यांना कवटाळून बसलेला आहे. खरं तर या दुय्यम समस्यांवरती काही ना काहीतरी उपाय आहे, पण जन्म मृत्यू जरा व्याधीवर एकच उपाय आहे की भगवत नामामध्ये आपल्याला जायला पाहिजे. तर म्हणून इथे कृष्ण म्हणतायत की जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते. म्हणजे या जरा मरणाच्या समस्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माम आश्रित्य म्हणजे माझा आश्रय घेतात. आश्रय घेणे म्हणजे भगवंतांचाच आश्रय आपल्याला घेतला पाहिजे, त्यांचीच भक्तिमय सेवा केली पाहिजे. भगवंतांचा आश्रय घेणे म्हणजे त्यांना शरण जाणे. भगवंतांविषयी जराही संशय जेव्हा नसतो आपल्याला, असा व्यक्तीच भगवंतांना शरण जाऊ शकतो आणि तेव्हा तो दिव्य अशा ब्रह्मस्तरावरती स्थित असतो असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर पुढचं म्हटलेलं आहे की आता खऱ्या अर्थाने जेव्हा भगवंतांचं स्वरूप भक्त जाणतो तेव्हा तो मृत्यू समयी पण कृष्णांना विसरू शकत नाही. आणि असा व्यक्ती जेव्हा मृत्यूच्या समयी कृष्णांचं स्मरण करतो तेव्हा त्याचा भगवत धामामध्ये निश्चितपणे प्रवेश होतो. आता आपण अर्जुनाचे जे प्रश्न आहेत त्यावरती कृष्ण काय उत्तर देणार आहेत ते बघूया. माताजी पुढची स्लाइड घेता. आता इथे सगळं चार्टच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. खरं तर हे तिथे अध्यायामध्ये श्लोक आहेत, पण आपल्याला सर्व श्लोक घेणं शक्य नसल्यामुळे आपण ते संक्षिप्त रूपात इथे चार्टमध्ये हे केलेलं आहे, तयार केलेलं आहे त्याची उत्तरं. तर अर्जुनाचा प्रश्न होता ब्रह्म म्हणजे काय. तर ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा या दोघांनाही संबोधित करतो. परब्रह्म हा शब्द असेल तर तो परमात्म्याला किंवा भगवंतांना संबंधित करत असतो. पण त्यामुळे ब्रह्म हा कुठल्या अर्थाने वापरलेला आहे हे जाणण्यासाठी आपल्याला गुरूंनी लिहिलेलं तात्पर्य वाचायला हवं, गुरूंचं मार्गदर्शन इथे घ्यायला हवं. त्यांच्याकडून हे ज्ञान आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे जीवाचा स्वभाव आणि जीवात्म्याचा नित्य स्वभाव काय आहे तर कृष्णांची सेवा. कर्म म्हणजे काय तर अशी कृती जी केल्याने आपल्याला त्याची प्रतिक्रिया मिळते. आपल्याला माहिती आहे की चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया मिळते म्हणून उच्च लोकांची प्राप्ती होते, वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया म्हणून प्राण्यांचा जन्मही मिळू शकतो. तर कर्माच्या प्रतिक्रियेमुळे पुढचं शरीर प्राप्त होत असतं. मग आधिभूत म्हणजे दिसणारी सभोवतालची सृष्टी किंवा प्रकृती म्हणूया. आधी या शब्दाचा अर्थ आहे संबंधित आणि भूत म्हणजे प्रकृती, म्हणून आधिभूत म्हणजे प्रकृतीच्या संबंधित. मग आधिदैव जसं आपण आधिभूत म्हटलं तसंच आधिदैव म्हणजे दैवाशी संबंधित. म्हणजे भगवंतांचं जे विराट असं रूप आहे, विश्वरूप ज्याला म्हणतात, यामध्ये सर्व देवदेवतांचाही समावेश आहे. आधियज्ञ म्हणजे यज्ञाशी संबंधित, म्हणजे सर्व त्यागांचा भोगता अर्थात परमात्मा. मग परमात्मा कुठे राहतो तर सर्वांच्या हृदयस्थळी राहतो. आणि मृत्यूच्या समयी कृष्णांचं स्मरण कसं करावं तर कृष्ण उत्तर देतायत इथे की आयुष्यभर स्मरणाचा सराव हवा. मग त्यासाठी ज्या पण गोष्टी आपल्याला कृष्णांची आठवण करून देतात, स्मरण करून देतात, अशा गोष्टींमध्ये आपण आपल्याला नियोजित केलं पाहिजे. सतत आपल्याला स्मरण कीर्तन श्रवण करता यावं अशा गोष्टीमध्ये आपण संलग्न राहिलं पाहिजे. तर सदैव कृष्णांच्या म्हणजे आपल्याला विसर पडणार नाही अशा कृती आपल्याला केल्या पाहिजेत. तेव्हाच आपल्याला अंतसमयी कृष्णांचं स्मरण होईल. पुढची घेता का स्लाइड माताजी. हरे वाचा कृष्ण. माताजी. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतायत की आत्मा कसा आहे, अविनाशी किंवा अक्षरम आहे. अक्षरम म्हणजे काय की ज्याचा कधीही क्षय होत नाही, नाश होत नाही. तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलेलो आहे आत्म्याचे गुणधर्म. जेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतात तेव्हा हा गुण सांगितलेला आहे की आत्मा कसा आहे, अजन्म आहे, सनातन आहे, नित्य अस्तित्वात राहणारा आहे आणि त्याचा कोणी कधीही नाश होत नाही. आपण एक तो श्लोक बघितला होता ना, जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा भविता वा न भूयः. म्हणजे इथे आत्म्याचा गुणधर्म सांगितला. आता आत्म्याचा वास्तविक स्वभाव काय आहे तर सेवा. कारण आत्मा कसा आहे कृष्णांचा अंश आहे, त्यामुळे त्याला ओढ कृष्णांची आहे आणि त्याला हे ज्ञान आहे आत्म्याला की तो कृष्णांचा सेवक आहे, कृष्ण स्वामी आहेत.
तर जेव्हा आपल्याला सेवा केल्यावर बघा समाधान मिळतच असतं म्हणजे. आणि चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. जे रूप म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, तर स्वभाव म्हणूया. म्हणजे सवयी आपण बदलू शकतो, पण स्वभाव कसा आहे हा नैसर्गिक असतो, तो आपण बदलू शकत नाही. तर आपलं स्वरूप जे आहे ते कृष्णांचं सेवक असं आहे. पण जेव्हा आपण प्रकृतीच्या संपर्कात येतो, तेव्हा परा आणि अपरा शक्ती जेव्हा संपर्कात येतात, तेव्हा आपल्याला विस्मरण होतं की आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत. आणि इंद्रिय तृप्ती आपण करू लागतो, तिथूनच आपल्या पतनाची सुरुवात होते आणि 84 लक्ष योनींपैकी कुठलं तरी एक शरीर आपल्याला प्राप्त होतं. तर जसं या चित्रामध्ये दाखवलंय की ज्या व्यक्तीचा आता मृत्यूसमयी भाव कसा असेल त्याप्रमाणे आता पुढचं पुढचं शरीर त्याला मिळतं. माताजी पुढची स्लाइड घेता का? हा, इथे बघा दाखवलेलं आहे. माताजी वाचता का? तेच आहे ते अनुवाद हा, सेमच आहे का? तेच आहे माताजी, हा काय तेच हा वाचते. हा. नाही, नका वाचू, मी एक्सप्लेन करते फक्त. बघा आता इथे चित्रामध्ये जर का बघितलं ना तुम्ही, तर मनुष्याचा अंतिम समयी मृत्यू समयी भाव कसा असेल त्याप्रमाणे त्याला पुढचं शरीर मिळतं असं आपण जाणून घेतलं. मग एखाद्याचा भाव जर का मृत्यू समयी शारीरिक संबंधांचा विचार करत असेल, इंद्रियतृप्तीचा भोग करण्याचा असेल, तर पुढच्या जन्मी तो कुत्रा होऊ शकतो, त्याला कुत्र्याचं शरीर मिळू शकतं. एखादा आता मांसाहार करत असेल किंवा नासलेलं दुर्गंधीयुक्त कुठलंही काही विचार न करता खाणं खाणं त्याला आवडत असेल, तर पुढच्या जन्मी त्याला कदाचित डुकराचं शरीरही मिळेल. एखादा आता दानपुण्य करण्यात संलग्न असेल, जसा हा नृगराजाची कथा आपण बघितली होती बघा, तर तो स्वर्गलोकाची प्राप्ती करून घेईल. आणि सगळ्यात वरचं जे चित्र आहे, जो आता भगवंतांची नित्य भक्ती करतो आहे, तो भगवंतांचं गोलोकधाम प्राप्त करून घेईल. तर म्हणजे आयुष्यभर आपण जशी कर्म करू, तसा आपला भाव मृत्यू समयी राहील आणि तसंच शरीर आपल्याला भविष्यामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे मनुष्य जन्मात आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की आपण कशी कर्म करत आहोत. आपण कर्माबद्दलचं ज्ञान पहिल्या 6 अध्यायामध्ये घेतलंय आणि जाणून घेतलंय की कर्म कशी रिस्पॉन्सिबल असतात. आपण पुढचं शरीर काय घेणार आहोत भविष्यात, हे आपली कर्म ठरवत असतात. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा, हे देहावृतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्य सारख्या देवदेवतांना समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ, यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता भौतिक प्रकृती किंवा आधिभूत आपण म्हटलंय, ती कशी आहे, एकसारखी बदलत असते. आधिभूत म्हणजे प्रकृतीच्या संबंधित असं या शब्दाचा अर्थ आहे. तर भौतिक प्रकृती निरंतर परिवर्तनशील असते. आता चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर आळीचं चित्र आहे, जिचं परिवर्तन कोशामध्ये होतं, कोशातून मग फुलपाखरू असा बदल होत असतो. आता याबद्दल आपण जाणून घेऊया की अर्जुनाच्या प्रश्नाला अनुसरून आता इथे कृष्ण एक एक उत्तरं देत आहेत त्याला. आणि अळी कशी, आता तुम्ही बघितलं असेल तर अळी ही एका विशिष्ट प्रकारे बघा जमिनीवरती चालते, असं शरीर ओढत ओढत घासत अशी ती चालते. पण अळीची इच्छा काय असते की तिला आकाशात उडायचंय. तिच्या इच्छेच्या अनुरूप भगवंत तिला ही संधी पण देतात. त्यानुसार अळी स्वतःला आता त्या कोशामध्ये बंद करते. आणि म्हणजे कोश असा घट्ट बंद असतो बघा, तुम्ही जर का बघितलं असेल तर. आणि जेव्हा कोशातून ती बाहेर निघते तेव्हा तिला खूपच कष्ट सोसावे लागतात. अगदी सगळ्यात कठीण क्षण असतो त्या अळीसाठी. पण जेव्हा ती या कोशातून बाहेर निघते तेव्हा तिचं फुलपाखरू बनतं आणि ते मात्र आता आकाशामध्ये स्वच्छंदपणे उडू शकतं. आता बघा, जर एखादी अळी तिच्या इच्छेच्या बळावरती ही कष्ट सोसते आणि मनाजोगं शरीर प्राप्त करून घेऊ शकते त्या फुलपाखराचं, तर आपण तर मनुष्य आहोत. मग आपण जर इच्छा केली की तर मग आपण का बरं भगवत धामामध्ये जाऊ शकणार नाही? आपणही जाऊ शकतो. पण आपल्यामध्ये इच्छाशक्तीची कमी आहे. म्हणजे इच्छा म्हणजे नुसतं एकदा बोलणं असं नव्हे, तर सतत त्याचा ध्यास हवा. भगवत प्राप्तीचं ध्येय आपल्याला हवं, आसक्ती हवी किंवा लालसा ज्याला म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचा ध्यास असणं म्हणजे काय, सतत त्या गोष्टीबद्दलचाच विचार हवा. तर इथे आपल्याला या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अर्जुनाचे इतर जे प्रश्न होतं त्याचंही उत्तर दिलेलं आहे की या प्रकृतीला अधिभूत असं म्हटलेलं आहे, ते आपण जाणून घेतलं.
प्रकृतीचा विशिष्ट काळी ही उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी प्रकृतीचा लय होतो. तसंच देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाला अधिदैव असं म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित असलेल्या भगवंतांच्या आंशिक विस्तारित रूपाला अधियज्ञ किंवा यज्ञाचा अधिष्ठाता असंही म्हणतात. आणि परमात्मा कुठे स्थित आहे? प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये तो स्थित आहे, हे आपण जाणून घेतलं. माताजी घ्या पुढची स्लाइड. 5वा श्लोक आहे हा. हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता खूप महत्वाचा श्लोक आहे हा. अंतसमयी किंवा मृत्यूच्या वेळी कृष्णांना आपण कसं प्राप्त करू शकतो त्याचा फॉर्म्युला कृष्ण इथे सांगतात. कृष्णांनी अर्जुनाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तरही या श्लोकामध्ये दिलंय. अंतकाले च मामेव म्हणजे अंतकाळी जेव्हा आपण देहत्याग करतो, च माम एव म्हणजे केवळ माझे, स्मरण मुक्त्वा म्हणजे स्मरण करत, कलेवरम म्हणजे शरीर त्याग करतो, आणि य प्रयाती समद्भावम म्हणजे निश्चितपणे माझं धाम प्राप्त करतो, याती नास्त्यत्र संशय म्हणजे यात काही संशय नाही. म्हणजे कृष्ण इथे काय म्हणतात की जो मृत्यू समयी माझे स्मरण करेल तो मला प्राप्त करेल. म्हणजे मृत्यू ही कशी परीक्षा एक आहे जी आपल्याला सर्वांनाच द्यायची आहे. कोणीच म्हणू शकत नाही की मी ही परीक्षा देणारच नाही. तर मग आपल्याला ही परीक्षा जर का द्यायचीच आहे तर परीक्षेची तयारी आपण लवकरात लवकर सुरू केलेली बरी. तर बघा इथे कृष्ण म्हणतात की अंतकालेच मामेव म्हणजे अंतकाळी जो माझे स्मरण करेल. मग प्रश्न असा आहे की जर अंतकाळी कृष्णांचं स्मरण करायचं असेल तर जीवनभर भक्ती का करावी? अंतकाळी करू ना आपण आणि स्मरण आणि कृष्णधामात पोहोचू. तर आता बघा जीवनभर जर का आपण इंद्रिय तृप्तीमध्येच व्यस्त राहिलो तर अंतसमयी आपल्याला कृष्णांचं स्मरण होणार नाही. हा, हे महत्वाचं आहे. जसं आता विद्यार्थी असतात बघा, वर्षभर अभ्यास करतात तेव्हा परीक्षेचा ते पेपर सोडवू शकतात. म्हणजे सराव वर्षभर केला तेव्हा प्रश्नांची उत्तरं परीक्षेमध्ये लिहिता येतात. तर हे तसंच आहे, परीक्षेची तयारी आपण केली तर आपण ही परीक्षा देऊ शकतो. तर भगवंतांचं स्मरण आपण जीवनभर अशा प्रकारे करत राहिलो विविध प्रकारे श्रवणम कीर्तनम तरच आपल्याला अंतसमयी कृष्ण आठवतील. तर म्हणजे जीवनभर सराव हवा तरच मृत्यू समयी त्यांचं स्मरण होतं. दुसरं म्हणजे की अंतकाल आपला कधी येणार हे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. आपण धरून चाललोय की 70-80 वर्षापर्यंत आपण जगणार, पण ते हे आपल्याला हा काळ कधी येणार हे निश्चित कोणालाच माहिती नाहीये. आणि गरुड पुराणात जसं आपण मगाशी वाचलंय की ते वर्णन आहे मृत्यूच्या वेळेचं की हजारो विंचू एकाच वेळी दंश करतात, एवढ्या यातना होतात. मग आपलं सर्वांचं लक्ष ह्या वेदनेकडेच असेल आणि मग भगवंतांचं स्मरण आपल्याला होणार नाही म्हणून सराव हवा. पण आता इथे जेव्हा आता मी हे म्हटलं तर तेव्हा आपल्या मनात शंका येईल मग पण आपण काही बघा अशी सिच्युएशन असते, परिस्थिती असते, त्यावेळेला विस्मरण असतं, कोमामध्ये असतात वगैरे लोक. तर मग ह्या वेळेला काय होणार भगवंतांचं स्मरण नाही आलं तर? तर इथे लक्षात घेऊया आपण जे काही करतो आयुष्यभर ते भगवंत त्याची नोंद घेत असतात, कारण आपल्या हृदयामध्ये ते स्थित असतात. आपण म्हटलं ना त्यांच्यापासून आपण काहीही लपवून ठेवू शकत नाही. इतरांपासून आपण लपवू शकू पण भगवंतांपासून काहीही लपवू शकत नाही. परमात्मा रूपात आपल्या ते हृदयात स्थित आहे. त्यामुळे आपण जीवनभर जे प्रयत्न केलेले आहेत कृष्ण भावना भावित जगण्याचे हे त्यांची नोंद त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला जरी स्मरण राहिलं नाही तरी भगवंत आपल्याला त्यावेळेला मदत करतात. आता मृत्यू ही परीक्षा जर का सर्वांनाच द्यावी लागणार आहे, कोणाची सुटका नाही, तर त्यासाठी आपल्याला भक्ती करायला लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे, कारण हा सराव आपल्याला राहिला पाहिजे. तर प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात की जितक्या लवकर म्हणजे खरं तर अगदी लहानपणापासूनच ही सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक दिवशी बघा आपण मृत्यूच्या निकट जातो आहोत. म्हणजे रोजचा सूर्योदय हा भक्तासाठी कसा पाहिजे की एक पाऊल त्याने कृष्णधामाकडे जाण्यासाठी उचललं पाहिजे ते. आणि अभक्ताचं कसं असतं, तो कृष्णांपासून दूर जात असतो. तर आपल्याला तो भक्त व्हायचंय की एक एक पाऊल आपण रोज कृष्णांकडे जातो. तर ते कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय कब होगी बहुरी करेगा कब असं म्हटलं जातं ना. तर आपला वेळ हा असाच जात असतो, आपण रोज ते टाळत राहतो.
तर असं न करता आता भगवद्गीता आपण शिकून घेतो, ते आचरणात आणणं महत्वाचं आहे. हे बघा आपण सारखं आपल्याला आठवण करून देतो, तीच ही गोष्ट आहे. तर रोज एक माळ जप आपण करायचा असा एक नियम आपण घालू शकतो आणि त्याप्रमाणे आपण ही वाटचाल हळूहळू पुढे अधिक वाढवू शकतो. तर तेव्हा जीवनभर आपण जेव्हा अशा प्रकारे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम करू, तर तेव्हा आपण नक्कीच कृष्णधामाकडे जाण्यासाठी तयार होऊ. आता इथे चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे ते भीष्म महाराज दाखवलेले आहेत. त्यांचा अंतिम क्षण आहे इथे. आता युधिष्ठिर महाराजांना भेटायला कृष्ण घेऊन आलेले आहेत भीष्मांच्या आणि भीष्मांना खूप इच्छा असते की कृष्णांना बघत त्यांनी प्राण त्यागावेत. त्यांना इच्छा मरणाचं वरदान असतं. तो कृष्णांनाही त्यांची इच्छा माहिती असते आणि कृष्णाला बघत असते देहत्याग करतात. त्याआधी खूप सुंदर अशी कृष्णांची ते स्तुती करतात. भीष्म स्तुती म्हणून ती प्रसिद्ध आहे. आणि युधिष्ठिर महाराजांना त्याआधी ते ज्ञान देतात राज्य चालवण्याविषयी. आणि जसं आपण ह्या श्लोकामध्ये शब्द वाचले की याती नास्त्यत्र संशया, की जो अंतकाळी भगवंतांचं स्मरण करत देहत्याग करेल तर तो भगवत धामामध्ये पोचतो, यात काहीही संशय नाही. तर ज्या प्रकारे आता ह्यांनी देहत्याग केलेला आहे त्यांना निश्चित चांगली गती मिळाली असणार आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा इथे एक गोष्ट आहे, कथा आहे. युधिष्ठिर महाराज आणि यक्षाची ही कथा आहे. तर जेव्हा पांडव वनवासात राहत असतात तेव्हाची ही गोष्ट आहे आणि युधिष्ठिर महाराजांना पाणी आणण्यासाठी ते अर्जुनाला पाठवतात युधिष्ठिर महाराज. आता तो वनात जातो जिथे एक सरोवर असतं आणि पाणी भरून घेतो अर्जुन. तर तेवढ्यात एका यक्षाचा आवाज येतो की तुला सरोवरातलं पाणी पाहिजे असेल तर तुला प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तर अर्जुन विचार करतो की पाणी घेण्यासाठी या यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मला का द्यायला हवं. तर यक्ष म्हणतो ते न ऐकता अर्जुन सरोवरातील पाणी पितो आणि पाणी पिताच तो बेशुद्ध होऊन पडतो. बराच वेळ जातो, अर्जुन पाणी घेऊन येत नाही. म्हणून युधिष्ठिर महाराज आता भीमाला पाठवतात. भीमाची तीच परिस्थिती होते. मग भीमही परत येत नाही, अर्जुनही परत येत नाही, म्हणून नकुल सहदेवाला ते पाठवतात. आता तेही बेशुद्ध होऊन तिथे पडतात. आता आपला कोणीच भाऊ पाणी घेऊन परत आला नाही म्हणून स्वतः आता युधिष्ठिर महाराज तिथे जातात. सरोवरातील पाणी प्यायला ते वागतात. तेवढ्यात तो यक्ष तिथे येतो आणि म्हणतो की तुमचे चारही भाऊ इथे बेशुद्ध होऊन पडलेत आणि तुझी पण ती स्थिती होईल आणि तुला जर का पाणी हवं असेल तर माझ्या प्रश्नाचं तुला उत्तर द्यावं लागेल. मग यक्ष प्रश्न विचारतो की या जगामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कुठली आहे. तर त्यावरती युधिष्ठिर महाराजांनी दिलेलं हे उत्तर आहे. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति ह यमालयम शेष स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अथ परम. म्हणजे हजारो लोक, लाखो लोक यमालयामध्ये रोज प्रवेश करत असतात. पण एखादा मूर्ख मनुष्य कसा विचार करतो की मी अमर आहे, मी कधीच मरणार नाही. आणि अशा विचारामुळे ना तो मृत्यूपूर्व जी तयारी करायला हवी ना ती अजिबात करत नाही. तर आपणही तसेच असतो बघा. आपण बघतो, ऐकतो रोज कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू आपल्या आजूबाजूला होतच असतो. पण आपणही असे वागतो जणू काही आपल्याला मृत्यू मात्र कधी येणारच नाही. इंद्रिय भोग करण्यामध्ये व्यस्त राहतो आणि जी आपल्याला तयारी केली पाहिजे मृत्यूची ती आपण काही करत नाही. तर ज्या वेळेला युधिष्ठिर महाराज उत्तर देतात तर त्यावेळेला हा यक्ष आता युधिष्ठिरांच्या सर्व बंधूंना जीवनदान देतो. लक्षात इथे काय घ्यायचंय, या बोध काय घ्यायचा आहे या कथेवरून आपल्याला आपल्याला भगवंतांचं सतत स्मरण ठेवलं पाहिजे. कारण मृत्यू कधी येणार हे आपल्याला माहिती नाहीये. तर मृत्यूवरती विजय प्राप्त करायचा असेल म्हणजे भगवत धामात जेव्हा आपण जाऊ तेव्हाच मृत्यूवरती विजय प्राप्त करू. म्हणजे परत आपला इथे भौतिक जगामध्ये त्यानंतर जन्म होणार नाही. जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची सुटका होईल. म्हणून आपल्याला भगवंतांचं नाम सतत घेत राहिलं पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा इथे यांची भरत महाराजांची गोष्ट आलेली आहे. आधीचा जो श्लोक होता अंतकालेच मामेव त्याचाच हा पुढचा भाग आहे. यम यम वापि स्मरन् भाव त्यजति अन्ते कलेवरम तम तम वेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. भरत महाराजांची गोष्ट आपण आधी 3ऱ्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे.
तर देहत्याग करताना त्यांना हरणाचं स्मरण होतं आणि त्यामुळे मग त्यांना त्या हरणाचा जन्म मिळतो पुढचा. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलंय अंतसमयी जेव्हा कृष्णांचं आपण स्मरण करू तेव्हा आपल्याला कृष्णधामाची प्राप्ती होते. पण अंतसमयी ज्याने कृष्णांचं स्मरण केलं नाही त्याचं काय होईल हे इथे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अंतसमयी जर का जो भाव राहील त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होईल. माताजी पुढची स्लाइड घेता. तर भरत महाराजांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांना हरणाचा जन्म मिळतो आणि पण भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना मागील जन्माचं स्मरण असतं, त्यामुळे ते एका ऋषीमुनींच्या आश्रमाजवळ राहतात आणि आसक्ती होईल म्हणून हिरवा चारा पण खात नाही. त्यांना पश्चाताप असतो स्मृती असल्यामुळे. आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं हरणाचं शरीर जन्म संपतो पुढील जन्मामध्ये त्यांना परत मनुष्याचा जन्म मिळतो. पण या जन्मामध्येही ते सामान्य मनुष्यासारखे राहत नाहीत, ते फार कमी बोलतात आणि म्हणजे अत्यंत कमी कपडे वगैरे असं घालून सर्वसामान्यासारखे ते राहत नाहीत. पण कसं आहे मनामध्ये त्यांच्या मात्र सदैव भगवंतांचं स्मरण चालू असतं. तर त्या जन्मामध्ये ते जड भरत म्हणून ओळखले जातात आणि जे आता कार्य बघा भगवत प्राप्ती करण्यासाठी ते गेलेले होते राजा भरत असताना वनामध्ये, पण ते कार्य ते त्या जन्मात करू शकले नाहीत आणि त्यासाठी त्यांना आता 2 जन्म लागले. म्हणजे जे कार्य ते त्याच जन्मात करू शकले असते त्यासाठी त्यांना आता अजून 2 जन्म घ्यावे लागले. आणि भरत महाराज जेव्हा राजा होते आणि जेव्हा ते जंगलामध्ये गेले होते तेव्हा भावभक्तीच्या पायरीला ते होते, पण ते हरणाच्या पिल्लाबद्दल ते आसक्त झाले आणि त्यानंतर मग त्यांना 2 जन्म घेऊन त्यांनी भगवत प्राप्ती करून घेतली. तर इथे काय समजून घ्यायचंय की कृष्णांकडे जाण्यासाठी आपल्याला भक्ती करावी लागते आणि त्यासाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. साधना महत्वाची असते, सेवा महत्वाची असते आणि भक्तांचा संग महत्वाचा असतो. मग ही भक्ती कशी चालू होते आणि कुठे संपते, तर भक्तीच्या 9 पायऱ्या सांगितल्यात. पहिली पायरी म्हणजे श्रद्धा, मग साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. तर भावभक्ती ही बघा सेकंड लास्ट, म्हणजे प्रेमभक्ती शेवटची आहे, त्याच्या आधी भावभक्ती आहे. तर ह्या स्टेज पर्यंत ह्या पायरीपर्यंत ह्या भरत महाराजांनी प्रगती केलेली होती. तरीही त्यांचं बघा त्यांना म्हणजे त्या हरणाच्या आसक्तीमध्ये ते अडकले आणि पुढचे 2 जन्म त्यांना ते घ्यावे लागले. तर आपण आपल्याला वेदव्यास त्यांनी सांगितलंय की इंद्रिय संयमित आपण करतो झाल्यासारखी वाटतात पण ते होऊ शकत नाही. ती खूप इंद्रिय की इंद्रियांना कृष्णांच्या भक्तीमध्ये जोडून घ्यायचंय, त्याने त्यांचं संयमन करणं हे सोपं जातं. आता आपण आधी शिकलेलो आहे की आत्मा कसा आहे, शरीर सोडून जातो. जेव्हा शरीर क्षीण होतं तसं ते सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. जसं वस्त्र जीर्ण होतं त्याचा आपण त्याग करतो, अगदी तसंच असतं. तर आपण जेव्हा वस्त्र नवीन एखादं घेण्याचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या असतात बघा. आपल्याला इच्छा असते नवीन वस्त्र घ्यायची आणि आपल्या हाताशी पैसे असतात. तसंच जेव्हा भविष्यामध्ये आपल्याला कुठलं शरीर मिळणार आहे हे या 2 गोष्टी ठरवतात की मृत्यूच्या समयी आपली इच्छा काय आहे, आपली भावना काय आहे आणि दुसरं म्हणजे आयुष्यभर आपलं काय कर्म राहिलेलं आहे. तर जीवनभर आपण जशी कर्म केली असतील त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळतं. म्हणजे आपण जी कर्म रोजच्या जीवनात करत असतो त्यामुळे भविष्यामध्ये आपण कुठलं शरीर घेणार आहे हे जणू निश्चित करत असतो ते करत असताना. ते फार महत्वाचं आहे. तर त्यामुळे आपण फार विचारपूर्वक केलं पाहिजे आणि त्यासाठी कर्मांबद्दलचं ज्ञान आपल्याला अधिकृत व्यक्तींकडून जाणून घेतलं पाहिजे की कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि कुठली कर्म केल्याने आपल्याला कर्माची प्रतिक्रिया लागू पडत नाही. जन्ममृत्यूच्या चक्रातून निघायचं असेल तर आपल्याला कर्माच्या प्रतिक्रियेमध्ये अडकून उपयोग नाही. कर्माची प्रतिक्रिया मिळाली तर आपल्याला कुठलं ना कुठलं तरी शरीर निश्चित घ्यावं लागणार. त्यासाठी आपण ते पहिले 6 अध्याय कर्मयोगाचं ज्ञान घेतलेलं आहे. आपण आता पुढे जाऊ. माताजी पुढची घेता स्लाइड. हा सांगतो मग. हरे कृष्ण. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयार्पित मनोर्बुद्धिर मामैवेश्यस्य संशयः. हरे कृष्ण. म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे कृष्ण या स्वरूपाचे स्मरण करीत राहा आणि त्याच वेळी आपल्या युद्ध स्वरूपी स्वधर्माचे आचरण करीत राहा. स्वतःची कर्मे मला अर्पण केल्याने आणि आपले मन
आपल्या मन तथा बुद्धीस माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. आता भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश संसारिक कर्म करण्यामध्ये घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा कर्तव्याचा त्याग केला पाहिजे असं कुठेही भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगत नाहीत. आपली कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच आपण भक्ती करू शकतो ह्याचंच महत्व कृष्ण सांगतात. त्यामुळे भौतिकाची आसक्ती कमी होऊन म्हणजे आपण आपली कर्तव्य पार पाडत असतानाच जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपली भौतिकाची आसक्ती कमी होऊन मन आणि बुद्धी कृष्णांच्या ठाई स्थिर होते आणि अशांना निसंशय कृष्ण लोकाची प्राप्ती होऊ शकते असं कृष्ण म्हणतात. म्हणजे आपल्याला तीच कार्य किंवा तीच कर्म करत राहायची आहेत पण कृष्णांना केंद्रित ठेवून केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या आनंदासाठी आणि कर्माची फळं त्यांना अर्पण करून ती कार्य करायची आहेत. आपल्या सर्व कामात आपण कृष्णांना जोडून घ्यायला शिकायचंय. आपण हे कर्मयोगामध्ये सर्व शिकलेलो आहे. आता इथे कृष्ण तेच सांगतात की कर्तव्य पार पाडत असताना त्यांचं आपल्याला स्मरण करायचंय. मग या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा करायच्या? आता इथे श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की हे सहज शक्य आहे. जर का हे कृष्णांनी सांगितलं आहे ना तर हे नक्की शक्य असणार. म्हणजे आपली श्रद्धा असेल बघा तर आपण हा उपदेश मानतो आणि तसंच वागतो. म्हणून इथे श्रीला प्रभुपाद आपल्याला हे करण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी काय करायला सांगतात की तुम्ही जप करायचा हरे कृष्ण महामंत्राचा. कारण ही नामाची महिमा आहे. कळत नकळत नाम सुद्धा सर्व पाप नष्ट करतं. जसं आता पेट्रोल आहे ते इंधन आहे बघा, ते आगीच्या संपर्कात आलं की पेट घेणारच कारण हा त्याचा गुणधर्म आहे पेट्रोलचा. तसंच भगवंतांच्या नामाची महिमा आहे. नाम घेतल्याने पापाचा नाश होतो. मग कृष्ण अर्जुनाला म्हणतात की माझ्या कृष्ण या स्वरूपाचं तू स्मरण करत राहा आणि स्वधर्माचं आचरण. स्वधर्म अर्जुनाचा काय आहे? युद्ध करणं. म्हणून कृष्ण त्याला सांगतात माम अनुस्मर युद्धचं म्हणजे माझं स्मरण करत तू तुझं कर्तव्य पार पाड. आता इथे अजून एक गोष्ट कृष्ण सांगतात की तू सदैव माझा कृष्ण या रूपामध्ये विचार कर म्हणजे दिवसभर तुला माझं स्मरण राहील. आणि कृष्णांच्या रूपात असं म्हटलेलं आहे म्हणजे शक्ती प्रकाश किंवा एनर्जी अशा स्वरूपात नाही तर कृष्णांच्या रूपात श्यामसुंदर त्यांचं जे रूप आहे ना त्या स्वरूपाचा विचार करायला इथे कृष्ण सांगतात. तर हा सदैव स्मरणाचा प्रयत्न आपण करू शकतो. श्रवणम कीर्तनम स्मरणम हे अनेक प्रकारे आपण करू शकतो पण कुठल्या स्वरूपाचं? कृष्णांच्या भगवान किंवा जे श्यामसुंदर स्वरूप आहे त्याचा आपल्याला ध्यान ठेवायचं आहे. प्रल्हाद महाराज चित्रामध्ये दाखवलेत असुर पुत्र होते आणि गुरुकुलात असताना जेव्हा जेवणाची सुट्टी व्हायची सर्व छोटी मुलं आता काहीतरी खेळूया असं म्हणत असत. पण प्रल्हाद महाराज मात्र त्यांचे शिक्षक जेव्हा आजूबाजूला जात तर त्यावेळेला आपल्या मित्रांबरोबर नारायण नारायण म्हणत संकीर्तन करत असत. त्यांना कथा सांगत असत भगवंतांच्या आणि सर्वजण नृत्य करत असत. तर ही मुलं सर्व आसुरांची होती पण तरी प्रल्हाद महाराजांच्या सांगण्यावरून ती संकीर्तन करत असत. तर 7व्या अध्यायामध्ये भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये ही आलेली कथा आहे. तर भगवंतांच्या नामस्मरणाचं महत्व इथे सांगितलंय बघा की पापकार्यामध्ये बुडालेला व्यक्ती पण असेल ना तरी भगवंतांचं नाम घेतल्याने त्याचे शुद्धीकरण होतं हे आपल्याला इथे समजून येतं. म्हणजे नामाची महिमा आहे ही. माताजी घेता पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण. अभ्यास योग युक्तेन चेतसा अन्यगामिना परम पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते. तो हे पार्थ अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा कृष्णांनी त्यांचं स्मरण करण्याचं महत्व आपल्याला सांगितलं. भगवंत म्हणाले मनुष्याने आपल्या कर्माचा जबाबदारीचा त्याग केला पाहिजे असं कुठेही कृष्ण म्हणत नाहीत. तर आपलं कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो आणि त्यानेच आपण भौतिक विकारातून आपली मुक्तता होऊ शकते आणि सर्वोच्च अशा भगवद्धामाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून ते आधीच्या श्लोकामध्ये जे माम अनुस्मर युद्धच आणि निस्संदेह असे 2 शब्द आहेत बघा ते दोन्ही महत्वाचे आहे. आता ह्या श्लोकामध्ये इथे सांगितलेलं आहे की हरे कृष्ण महामंत्राचा म्हणजे परमपुरुष भगवंतांचे ध्यान करतो म्हणजे त्यांचं जे श्यामसुंदर स्वरूप आहे त्याचं ध्यान करतो. तर आपल्याला बघा स्मरण करण्यासाठी श्रीला प्रभुपादांनी हरे कृष्ण महामंत्राच्या जपाचं महत्व सांगत असताना
आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा आपण तोंडाने हा मंत्र म्हणतो आणि कानाने ऐकतो, म्हणजे त्यावेळी बघा कान, जिव्हा आणि मन हे तिन्हीही त्या श्रवण कीर्तनामध्ये युक्त राहतात. तर अशा प्रकारे हा मंत्र म्हणणं म्हणजे जप करणं, संकीर्तन करणं हे सोपं आहे. त्यामुळे मनुष्याला भगवत प्राप्ती होण्यासाठी सहायता मिळते. आणि अशा प्रकारे जप करत राहिल्यामुळे भक्तांचं शुद्धीकरणही होतं. आणि कृष्णांच्या निरंतर स्मरणामुळे मग आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण भगवत धामाचे आपण म्हटलं ना की आयुष्याच्या शेवटी आपल्याला स्मरण राहणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेलाच आपण भगवत धामाची प्राप्ती आपल्याला निश्चित स्वरूपाने होते. मन कसं आहे, मनाचा गुणधर्म आहे चंचल. तर त्याला बलपूर्वक कृष्ण चिंतनामध्ये युक्त करणं आवश्यक आहे. तर 4थ्या अध्यायामध्ये आपण शिकलो आहे की कृष्ण म्हणतात की जो ज्या प्रमाणात ज्या भावनेने मला शरण येतो तीच भावना आणि त्याचा परस्पर अनुकूल असं फळ मी त्याला देतो. ये यथा माम प्रपद्यन्ते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्या प्रमाणात आपण कृष्णांची भक्ती करणार त्याच प्रमाणात कृष्ण आपल्याला भेटणार आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे अजामिल ची कथा आहे. अजामिल हा एक सदाचारी वेदपाठी मनुष्य असतो आणि रोज तो होम हवन करत असतो. आणि होम हवन करण्यासाठी लागणारी सामुग्री एकत्र करण्यासाठी तो वनामध्ये जात असतो. तर एक दिवस असाच तो वनामध्ये जातो, तिथे सर्व होम हवन करण्याची सामग्री एकत्र करतो आणि आता परत येत असतो घरी. घरी परत येत असताना त्याची नजर एका शूद्र माणसावर पडते जो एका वेश्येबरोबर असतो. आता क्षणभर अजामिलची नजर खरं तर त्या दृश्यावरती पडते. म्हणजे आता असं दृश्य डोळ्यासमोर येणं हे काही चूक नाही, पण हा अजामिल या दृश्याकडे आकर्षित होतो आणि थोडा वेळ तिथे रेंगाळून तो दृश्य बघत तो उभा राहतो एका झाडाच्या मागे लपून. आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलोय बघा, आसक्तीचं चक्र ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते. इंद्रिय उपभोगाचे विषय यांचा आपण विचार करू बघतो पहिल्यांदा, मग विचार करतो, त्याचं चिंतन करू लागतो आणि तिथेच आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे काम म्हणजे वासना निर्माण होते आणि मग पुढे आपल्याला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच अशी जेव्हा इच्छा होते आणि ती जेव्हा मिळत नाही तेव्हा मग क्रोध येतो, मोह होतो, भ्रम होतो आणि त्यामुळे स्मृतीनाश होतो आणि बुद्धिनाश होऊन आत्म्याचं पतन होतं. आता या अजामिलच्या बरोबर तेच होतं. अजामिल थोडा वेळ पाहून रेंगाळून ते दृश्य बघतो आणि त्याला आता आसक्त होतो त्या दृश्यावरती. घरी येऊनही त्याच्या मनामध्ये त्या वेश्येचेच विचार येतात आणि तो ठरवतो मला हिच्या बरोबरच राहायचंय. खरं तर त्याची नवविवाहित पत्नी असते, त्याचे आई वडील असतात घरी, पण तो त्यांना हाकलवून देतो आणि या वेश्येला घरी आणून आता तिच्या बरोबर राहू लागतो. वेश्येला पैसे पुरवण्यासाठी आजूबाजूच्या घरामध्ये तो चोरी करू लागतो. आता जी म्हणून काही अयोग्य कामं आहेत ती सर्व करून तो पैसे आणतो. 100 वर्ष उलटतात. या दरम्यान त्या वेश्येपासून त्याला अनेक मुलं होतात. सगळ्यात लहान मुलाचं नाव तो नारायण ठेवतो आणि नारायण त्याचा विशेष लाडका असतो. जशी घरातील सर्व लहान मुलं लाडकी असतात सगळ्यांची, तर हा पुत्रमोहाने अगदी गुंतून जातो त्या नारायणामध्ये. नारायण इथे ये, नारायण माझ्या शेजारी बस, नारायण काय करतोयस, सारखं नारायण नारायण असं त्याचं चाललेलं असतं. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. बराच काळ निघून जातो. कालांतराने अजामिल वृद्ध होतो आणि आता मृत्यूशय्येवर असतो आणि त्याला नेण्यास आता यमदूत येतात. आता त्या भयंकर दिसणाऱ्या यमदूतांना बघून अजामिल अतिशय भयभीत होतो. तुम्ही चित्रामध्ये बघा, तुम्हाला दिसतंय. तर ह्या यमदूतांना बघून भयभीत झाल्यामुळे तो आपला मुलगा नारायणाला हाक मारू लागतो. नारायण नारायण असा खूप भयभीत होऊन तो हाक मारू लागतो. आणि नारायण नारायण अशी हाक जेव्हा तो मृत्यूशय्येवरती मारतो तर त्यामुळे विष्णुदूत तिथे येतात. आता बघा, आधीच्या श्लोकात आपण म्हटलं ना की अंतकालेच मामेव, म्हणजे अंतसमयी जो माझं स्मरण करतो तर तो भगवद्धामाची प्राप्ती करून घेतो. तर त्यामुळे विष्णुदूत येतात तिथे. आता विष्णुदूत बघतात की इथे यमदूत आलेले आहेत. मग यमदूत आणि विष्णुदूत यांच्यामध्ये संभाषण होतं आणि हे विष्णुदूत यमदूतांना माघारी पाठवतात. आता भागवतम मध्ये या प्रसंगाचं वर्णन आहे आणि यमदूत खरं तर विष्णुदूतांना सांगतात की या अजामिलने अनेक पापं केलेली आहेत आणि आम्ही याला घेऊन जायला आलेलो आहोत. पण विष्णुदूत त्यांना समजवतात की ज्याने अंतसमयी नारायणाचं स्मरण केलेलं आहे आणि जिथे विष्णुदूत आहेत तिथे यमदूत तुम्ही येऊच शकत नाही, असं म्हणून ते त्यांना माघारी पाठवून देतात. आणि यमदेव ज्यांचे हे दूत आहेत, यमदूत हे भगवंतांचे फार मोठे भक्त आहेत. 12 महाजनांच्या पैकी हे एक आहेत.
यमदूत. तर त्यामुळे विष्णुदूत त्यांना आता यमदूतांना माघारी पाठवून देतात आणि त्यामुळे ह्या अजामिलाला जगण्याची एक अजून संधी मिळते. श्रीला प्रभुपाद यांचं या प्रसंगावरती आधारित अ सेकंड चान्स किंवा इथे ओशाळला मृत्यू असं एक पुस्तक आहे जे या अजामिलाच्या कथेवरती आधारित आहे. तर आता ही गोष्ट ऐकून आपल्यापैकी कोणी विचार करेल की मी जीवनभर पाप करेन आणि अंतकाळी नारायण नारायण म्हणेन जसं आता या अजामिलाने म्हटलंय. तर इथे आपण असं करू शकणार नाही हे विचार करूया की कारण काय बघा अजामिलने हे काही ठरवून केलेलं नाहीये, त्याने अशी योजना केली नाही. आपण इथे योजना करतोय की मी पाप करेन आणि शेवटी मी नारायणाचं नाम घेईन. दुसरं काय आहे की त्याला जेव्हा ही दुसरी संधी मिळते त्यावेळी तो भक्ती करतो आणि परत तीच चूक न करता सदाचाराने सदाचाराचं आचरण करतो. तर याही वेळेला पतन होण्याचं त्याच्यामध्ये म्हणजे होऊ शकलं असतं पण त्याला आपली चूक समजलेली असते आणि पश्चाताप करून तो त्यामध्ये आता सुधारणा करतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता अजामिल असतो ना तो ज्या वेळेला हे विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामधला संवाद ऐकतो आणि अंतिम समयी नारायणाचं नाव घेतल्याने त्याची पाप भस्म होतात किंवा नष्ट होतात म्हणूया हे सर्व गोष्टींचं त्याला आकलन होतं. त्याला जुन्या गोष्टींचं स्मरण होतं कसा तो एक सदाचारी माणूस होता आणि त्या वनातल्या एका चुकीने त्याच्या आयुष्याचा कसा सत्यानाश झाला हे सगळं त्याला तात्काळ स्मरण होतं आणि तिथून तो उठतो विष्णुदूतांना नमस्कार करतो आणि तो हरिद्वारला जातो. तिथे जाऊन तो मग 12 वर्षे तप करतो, भक्ती करतो आणि मग त्याचा जेव्हा अंतसमय येतो तेव्हा विष्णुदूत विमान घेऊन येतात आणि ते अजामिलाला हार घालतात. चित्रामध्ये दिसतंय बघा, हातात त्याला कमळ देतात, शंख वाजवतात आणि मग वैकुंठ लोकामध्ये घेऊन जातात. तर भगवंतांच्या नामस्मरणाचा हा प्रभाव आपल्याला म्हणजे महत्व इथे दाखवलेलं आहे. पापकार्यामध्ये हा बुडालेला असतो अजामिल आणि तो आपल्या जेव्हा पुत्राला हाक मारित असतो, नारायण त्याचा पुत्र असतो पण पुत्राचं नाव नारायण असल्याने त्याच्याकडून आपोआपच त्या भगवत नामाचा जप होत असतो. सर्व पापातून मृत्यूपाशातून त्याची मुक्तता ह्यामुळे होते आणि भगवंतांचं नाम योग्य प्रकारे घेतलं नाही तरी सुद्धा फळ मिळतं हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थात भगवंतांच्या चिंतनात रमणारी जी माणसं असतात ती सामान्यतः पापकर्म करत नाहीत पण त्यांच्या हातून एखादी चूक झालीच तर भगवंत मात्र त्यांचं रक्षण करतात आणि यमराज हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. तर ते आपल्या यमदूतांना कधीही भक्ताकडे पाठवत नाहीत पण जे म्हणजे भगवंतांच्या पुढे नमत नाहीत, एकदाही त्यांचं स्मरण करत नाहीत अशा मूर्खांना मात्र यमराज कधीच सोडत नाहीत हे आपण इथे जाणून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घेता. हा वाचा माताजी. मनुष्याने परमपुरुषाची सर्वज्ञ पुराता नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांना अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंत कसे आहेत, निराकार किंवा शून्य नाही आहेत. कुठल्याही निराकार किंवा शून्याचे ध्यान आपण करू शकत नाही, ते फार कठीण असतं. आता या श्लोकामध्ये स्पष्टपणे कृष्ण सांगतात की ते भगवंत आहे, सर्व गोष्टींचं मूळ आहेत, आदी पुरुष आहेत, पुराण पुरुष आहेत, सर्वज्ञ, पुरातन, परमनियंता असे शब्द आहेत बघा, पालन करता, अचिंत्य असेल आणि कृष्णांच्या श्याम सुंदर रूपावरती आपल्याला ध्यान करायचंय जे आपल्याला चित्रामध्ये दाखवलंय ना त्यांचं माणसासारखं जे स्वरूप आहे, 2 हात 2 पाय, डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, श्यामवर्णाचं जे हे अत्यंत मनमोहक असं रूप आहे ज्याला आपण श्याम सुंदर रूप म्हणतो, या रूपावरती आपल्याला ध्यान करायचं आहे. आता कृष्ण म्हणतात ना कसं ध्यान करायचं आहे, तर तस्मात सर्वेषु कालेषु म्हणजे सदैव माझ्या या कृष्ण या स्वरूपाचं तू स्मरण कर अर्जुना, त्याने तुला माझ्या धामाची प्राप्ती होईल असं कृष्णांनी सांगितलंय. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा इथे बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे देवी देवता पण भगवंतांचं ध्यान करत असतात. पहिल्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत ब्रह्मदेव, त्यांच्याही ध्यानामध्ये विष्णू आहेत आणि पुढच्या चित्रामध्ये शंकर दाखवलेत पार्वती बरोबर, त्यांच्याही ध्यानामध्ये आता कृष्ण किंवा विष्णूच आहेत. म्हणजे देवी देवताही सदैव भगवंतांचं ध्यान करत असतात. हा इथे आपण हे लक्षात घेऊया. माताजी घ्या पुढची स्लाइड. 15वा श्लोक आहे, एक मिनिट मी वाचते. हरे कृष्ण.
माम उपेत्य पुनः जन्म दुःखालयम् अशाश्वतम् न न आप्तुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गताः। हरे कृष्ण। माझी प्राप्ती केल्यानंतर भक्तियोगी महात्मेजन या दुःखमय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते। आता दुःखालयम अशाश्वतम, दुःखालय हा शब्द आहे बघा, आपण आधी जाणून घेतलाय। जसा पुस्तकालय हा शब्द असतो, देवालय शब्द असतो, जिथे देव राहतात, पुस्तकालयामध्ये पुस्तकं मिळतात, विद्यालयामध्ये आपण विद्या प्राप्त करतो, तसाच हा दुःखालय। दुःखालयमध्ये काय मिळणार? दुःखच मिळणार। तर कृष्ण स्वतःच म्हणतायत, कृष्ण कोण आहे? ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे। जसं आता बघा, आपण नवीन मोबाईल घेतो ना, तर ते वापरू लागतो, तेव्हा आपल्याला त्यातले नवीन नवीन फीचर्स कळतात, तेव्हा शोध लागतो आपल्याला की अरे ह्या मोबाईलमध्ये हे पण करता येतं बरं का। पण आता जी मोबाईल कंपनी आहे, जो ती मोबाईल बनवते, त्यांना हे फीचर्स आधीपासूनच माहिती असतात। तसंच कृष्ण ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे, त्यांना हे माहिती आहे की हे जग कसं आहे, ज्या जगाचे गुणधर्म त्यांना माहिती आहेत, तेच वर्णन करतायत हे दुःखालयम अशाश्वतम। इथे सुख आणि दुःख आहेत, आणि ती कशी आहेत? सत्य आहेत पण अनित्य आहेत, अशाश्वत आहेत। आणि इथे कृष्ण काय खात्री देतात की जे कृष्णांना शरण येतात, त्यांची भक्ती करतात, त्यांचा परत जन्म होत नाही, त्यांना दुःखालयामध्ये परत जन्म घ्यावा लागत नाही। आता इथे एका कैद्याचं उदाहरण दिलेलं आहे। आता कैदी कसा आहे? जेलमध्ये राहतोय, त्याला तेच बरं वाटू लागतं, त्या जेलच्या त्या उंच भिंतींच्या पलीकडे एक वेगळं जग आहे, ह्याचा त्याला अनुभव नसतो, म्हणून तो कैदी त्या जेलमध्येच आनंदी असतो। आता कितीही सुख सुविधा त्या जेलमध्ये दिल्या गेल्या तरी ते जेलच आहे हे त्याच्या लक्षात येत नाही। म्हणजे आपलंही तसंच आहे बघा, आपलं एक छान कुटुंब आहे, नोकरी असेल, काय व्यवसाय असेल, आपण त्याच्यामध्ये आणि बरं चाललंय असं मानतो, आणि आपण काही कृष्णांकडे वळत नाही। तर आपली अवस्था या कैद्यासारखीच आहे। जे त्याला सुख वाटतं आहे, वास्तवात ते खरं सुख नाहीये, हे दुःखालयम आहे। तर आपण हे लक्षात घेऊया, दुःखालयम अशाश्वतम। आणि कृष्ण जे आपल्याला जेव्हा त्यांच्या धामाबद्दल सांगतील, जे त्यांचं गोलोक धाम आहे, तेव्हा आपल्याला समजेल की आपण ह्या दुःखालयामध्ये कसे अडकले गेलेलो आहोत। आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला त्यांच्या गोलोक धामामध्ये आपल्या धामाबद्दल सांगतील। आपण पुढे बघूया। माताजी घेता पुढची स्लाइड। हरे कृष्ण. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण। बघा, केवळ गोलोक धामाची प्राप्ती करूनच जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटू शकतो। इतर सर्व लोक, मग ते उच्च लोक जरी असतील, ब्रह्मलोक हा सर्वात उच्च लोक आहे, ते त्यापासून ब्रह्मलोकापासून खालची सर्व लोकांपर्यंत ही दुःखाची स्थान आहेत असं कृष्ण म्हणतात। स्वर्गातही युद्ध होत असतात, पृथ्वीवर काय होतं हे आपल्याला माहिती आहे, नरकामध्येही पूर्ण यातनाच असतात। तर जी स्वर्ग आहे, नरक आहे, पृथ्वी आहे, ही तिन्ही जी आहेत ना, ही दुःखालयमच आहेत, आणि जन्म मृत्यूचं चक्र इथेही आहे। तर कृष्ण काय सांगतायत की भौतिक जगातून निघून जो आध्यात्मिक जगामध्ये जातो तो पुन्हा जन्म घेत नाही। आपल्या भौतिक जगातून निघून कृष्णधामामध्ये आपल्याला जायचंय, त्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची सुटका होईल। आता स्वर्गात जरी गेलो तरी पुण्य क्षीण झाल्यावर परत आपल्याला पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागेल। म्हणजे स्वर्ग प्राप्ती जरी झाली तरी ती जन्म मृत्यू तिथेही आहे, हे आपण लक्षात घेऊया। क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, म्हणजे आपल्याला पृथ्वीवर परत जन्म घ्यावाच लागतो जेव्हा आपलं पुण्य संचय क्षीण होतो। स्वर्गलोक जरी प्राप्त केला तरी ते तात्पुरतं स्थान आहे। जसं आता आपली मुलं बघा, मोठं झाल्यावरती अभ्यासक्रम कुठला घेतला तर दुसऱ्या शहरात जातात, तिथे ते हॉस्टेलमध्ये राहून तो पूर्ण करतात अभ्यासक्रम। पण तो अभ्यासक्रम संपला की त्यांना हॉस्टेलमध्ये राहता येत नाही, कारण ते त्यांचं घर नाही, त्यांचं घर हे त्यांच्या आई वडील जिथे राहतात ते आहे। तसंच आहे हे दुःखालयम अशाश्वतम, आपलं खरं घर नाहीये, आपलं खरं घर, कायमचं घर हे कृष्णधामच आहे। आता लहान मुलं समुद्राच्या किनारी जायला खूप उत्साहित असतात, कारण तिथे त्यांना ते वाळूचं छानसं घर बनवू शकतात, खूप आनंदी असतात असं काहीतरी बांधून ते। आणि बघता बघता अशी समुद्राची एखादी मोठी लाट येते आणि सगळं वाळू सकट ते घर वाहून जातं। तर आपलंही तसंच होतं बघा, की या जगामध्ये आपण जन्माला येतो, नातेसंबंध बनवतो, आणि आपल्याला वाटतं हे जे काही चित्र आहे ना ते खरं आहे, आपलं कायमचं घर आहे।
पण बघा ह्याचा अर्थ कसा आहे की हे नाही आपल्याला आता हे समजतंय आपलं शाश्वत घर नाहीये. आपलं मूळ घर कुठे आहे? कृष्णधाम हेच आहे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये भौतिकामध्ये जी आपण नाती बनवलेली आहे ते काय आपण सोडून नाही द्यायचंय. आपल्या परिवारातील सर्व लोकांना इतरांना आपण भक्तीमध्ये जोडून घ्यायचंय. तर जे ज्ञान आपण भगवद्गीतेमध्ये घेतलं ते इतरांच्या पर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. कृष्णांचं सतत स्मरण ठेवायचंय आपल्याला. त्यांचं आणि आपलं काय नातं आहे ह्याचं स्मरण आपण प्रथम ठेवायला पाहिजे आणि मग भौतिकातली इतर नातीही आपल्याला जपायला पाहिजेत. म्हणजे सर्वजण कसे कृष्णांचाच अंश आहेत असे नातेसंबंध आपल्याला जपायचे आहेत. कृष्णांचं पूर्ण विस्मरण ठेवायचं आणि भौतिकातली नाती पूर्णपणे जपायची हे बरोबर असत नाही. हा तर म्हणून कृष्ण भावना भावित जीवन आपण स्वतःही जगायचं आणि इतरांनाही कृष्ण भावना द्यायची ज्याद्वारे सर्वांना आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटकेचा मार्ग समजावून सांगू शकतो. तर हे इथे आपल्याला समजतं. माताजी पुढची स्लाइड घेता. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केली जातात आणि त्याच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार पुन्हा रात्र पडते आणि ते असहाय्यपणे विरघळतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा ब्रह्मदेवाचं आयुष्य आपण जाणून घेतलंय 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण बघितलं होते ती स्लाइड की भगवद्गीता सूर्यदेव विवस्वानला भगवंतांनी कधी सांगितली किंवा भगवद्गीता पृथ्वीवर कधी आली तेव्हा आपण ती गणना जाणून घेतलीये. तर आपल्याला समजून काय घ्यायचंय ब्रह्मदेव हे सर्वश्रेष्ठ जीव आहेत बघा आणि ब्रह्मलोकामध्ये आहेत पण तेही जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांची सुटका नाहीये. हा म्हणजे म्हणजे आपल्या जीवनाच्या तुलनेने त्यांचं आयुष्य आपल्याला अनंत वाटतं. जे आपण ते गणना केली होती की म्हणजे त्यांचा 1 सेकंद आपल्या 1 लाख वर्षाच्या बरोबर असतो. तर आपल्या दृष्टीने ते अनंत आयुष्य आहे पण तेही जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त नाहीयेत. पण ब्रह्मदेव कसे आहेत ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करतात. ते भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न आहेत. त्यामुळे त्यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती तात्काळ होते हे आपल्याला इथे समजतं. ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला की सर्व जीव अस्तित्वात येतात आणि जेव्हा त्यांची रात्र सुरू होते तर त्यावेळेला आपोआप सर्व लय होतो विनाश होतो सगळ्या गोष्टींचा. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता गोलोक धामाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे वाचता माताजी. हरे कृष्ण. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता कृष्णाने त्यांच्या आध्यात्मिक जगाबद्दल सांगितलेलं आहे. कृष्णांचं आध्यात्मिक जग कसं आहे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचं हे धाम गोलोक धाम ज्याला म्हणतात ते नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वोच्च असं आहे आणि कधीही नष्ट न होणार आहे. इथे अव्यक्त असंही म्हटलेलं आहे कारण खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असतं. तर कृष्णांचं हे गोलोकधाम शाश्वत आहे जे आपलं कायमचं घर आहे. परमनंट घर हे आपलं गोलोकधामच आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवांनी सांगितलेलं आहे ह्या वर्णन आहे ह्या गोलोकधामाबद्दल की इथे चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी युक्त असं हे धाम आहे म्हणून चिंतामणी धाम असंही ते वर्णन करतात. आणि या चिंतामणी धामामध्ये कशा सर्व इच्छा पूर्ण होतात असं पूर्ण करणारे जे कल्पवृक्ष आहेत ते आहेत या चिंतामणी धामामध्ये. त्यानंतर कल्पवृक्ष कसे आहेत सदैव आपल्याला आपल्या इच्छेनुसार फळ देत राहतात. तसंच भरपूर दूध देणारी सुरभी गाय पण इथे असते. सर्वांना आता चित्रामध्ये बघितलं तर आपल्याला सर्व देवदेवता शुद्ध भक्त दिसत आहेत. सर्वांनाच कृष्णांचा सहवास हवा आहे. सर्व जीव त्यांच्या सेवेमध्ये अगदी आनंदाने लीन आहेत. तर हे असं हे गोलोकधामाचं चित्र आहे जे आपल्या भौतिक जगाच्या अगदी विरुद्ध आहे. आणि हे का आहे कारण कृष्ण स्वतः तिथे उपस्थित आहेत. कृष्ण या शब्दाचा अर्थ आपण म्हटलं ना सर्वाकर्षक असा आहे. म्हणजे सहस्र मदनांच्या सौंदर्याला ते मागे टाकेल असं त्यांचं सौंदर्य आहे. केशरी वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. केसात मयूरपंख आहे. ज्यांचे नयन कसे कमलदलाप्रमाणे आहेत. तर त्यांचं हे कृष्णधाम आहे आणि ते त्यांच्यासारखंच कसं आहे सच्चित आनंद असं स्वरूप आहे. भौतिक धामाच्या अगदी विरुद्ध असं हे कृष्णांचं गोलोकधाम आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड.
ह्याच्या पुढची घ्या माताजी. हा. आता गोलोकधामामध्ये कृष्ण कसे आहेत तर ते लीला करत असतात, सदैव त्यांच्या लीला तिथे गोलोकधामामध्ये सुरू असतात बघा. तिथे कृष्ण आणि त्यांच्या सहवासात कसे प्राणी पशु पक्षी सर्वच आनंदित आहे. यशोदा माता बरोबर त्यांची उखळबंधनाची लीला दाखवलेली आहे. तर गोकुळातल्या सर्व लीला तिथे चालू असतात, सर्व आनंदी असतात, कृष्णांच्या सहवासात सुख शांतीमध्ये हे सर्व जीवन व्यतीत करत असतात. हे कृष्णधाम हे असं आहे, शाश्वत आहे. आणि या भगवत धामावरून श्रेष्ठ असं कुठलंही धाम नाही. परम लक्ष हे आपलं, म्हणजे मनुष्याला परमधामाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा तो मग भौतिकामध्ये परत जन्म घेत नाही असं आपल्याला. आता गोलोक चार्ट असं याच्या आधीची घ्या माताजी. तर गोलोक चार्ट असं म्हटलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये ना ब्रह्मांडाची रचना आपल्याला सांगितलेली आहे. आता म्हणजे कुठला लोक कुठे आहे, गोलोकधाम कुठे आहे, वैकुंठधाम कुठे आहे, आपला भूलोक कुठे आहे, हे सांगणारं हे चित्र आहे. खरं तर हे सखोल अभ्यासाचा विषय आहे हा. आणि जसं आपण भगवद्गीतेचा पुढच्या ऍडव्हान्स लेवलला जेव्हा अभ्यास करू त्यावेळेला आपण जास्त सविस्तरपणे ह्याच्याबद्दल समजून घेऊ. तर जे गुलाबी कमळ आपल्याला दिसत आहे ते गोलोकधाम आहे, जे सर्वोच्च असं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जे निळं कमळ दिसत आहे ते वैकुंठ लोक आहे. आणि सगळ्यात खाली जे आहे ते आपलं ब्रह्मांड आहे, आपली पृथ्वी आहे. तर आता इथे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की कृष्ण हे आदी पुरुष आहेत बघा, आपण म्हटलं तर या ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये ते अप्रत्यक्षरित्या कार्य करतात. तर महाविष्णू हा कृष्णांचा पहिला पुरुष अवतार आहे, ज्यांना कारणोदक्षाई विष्णू असंही म्हटलं जातं, ज्यांच्या उच्छ्वासातून ब्रह्मांडाची निर्मिती होते. आणि श्वास जेव्हा ओढून घेतात हे कारणोदक्षाई विष्णू तेव्हा ब्रह्मांडांचा लय होतो. तर प्रत्येक ब्रह्मांड चालवण्यासाठी महाविष्णू किंवा कारणोदक्षाई विष्णूंचा विस्तार गर्भोदक्षाई विष्णूंमध्ये होतो. आणि या गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीमधून कमळाचा देठ येतो. आणि या कमळाच्या देठावर कमळ जे असतं त्यावरती ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. म्हणजे ब्रह्मदेव हा पहिला जीव आहे हे समजून घेऊया. तसंच या देठावर, कमळाच्या देठावरती 14 लोक असतात, ज्यात त्यात पृथ्वी आपली 7व्या स्थानावरती आहे. जे ऊर्ध्व लोक आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मलोक, त्याच्या खाली तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्गलोक, भुवरलोक असे असतात. आणि जे अधो लोक आहेत त्याच्यामध्ये अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पाताळ असे एकूण 14 लोक या देठावरती असतात. आता गर्भोदक्षाय विष्णूंचा विस्तार क्षीरोदक्षाई विष्णूंमध्ये होतो. आणि हे क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये प्राण्याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित असतात. आणि हे सर्व डिटेल्स ब्रह्मसंहिता आणि पद्मपुराण मधून घेतलेले आहेत. थोडा सखोल अभ्यासाचा हा विषय आहे. आपण पुढे जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास करू, भागवतमचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला हे समजू शकेल. माताजी पुढची स्लाइड घेता. हा. आता इथे श्रीला प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे, मुकुंदमाला स्तोत्र, जे राजा कुलशेखर यांनी केलेली, जे कृष्णांचे एक भक्त होते त्यांनी केलेली ही कृष्णांची प्रार्थना आहे, यावरती हे आधारित आहे. आणि इथे त्यांचं राजा कुलशेखरांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर राजा कुलशेखर एक भक्त होते आणि ते म्हणत असत की मी वृद्ध झालो की माझी इंद्रिय शिथिल होतील, माझं शरीर माझ्या शरीराच्या क्षमता कमी होतील, माझी इंद्रिय नियंत्रणात नसतील, वात पित्त कफ यामुळे मला काहीही करता येणार नाही. तर मला तुमचं आत्ता स्मरण आहे, माझं शरीर चांगलं आहे. तर ते कृष्णांना विनंती करतात की माझं शरीर जेव्हा व्यवस्थित आहे, मी तुमचं स्मरण करू शकतो आहे, तेव्हाच तुम्ही मला तुमच्याकडे घेऊन चला. तर हे मुकुंद माला स्तोत्र असं या पुस्तकाचं नाव आहे, जिथे राजा कुलशेखरने केलेली ही प्रार्थना आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा. हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति च आद्यम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, जो वेद अध्ययन, तपस्या, ध्यान, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्वक सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आधीच्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणालेत माम अनुस्मर युद्धच,
माझी भक्ती करत, माझं स्मरण करत तू तुझं कर्तव्य पार पाड. आता भक्ती केल्याने काही नुकसान होत नाही, उलट फायदाच होतो. काय होतं बरं भक्ती केल्याने? ते ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की सर्व लाभ प्राप्त होतात. भक्ती मार्गाचा स्वीकार करणाऱ्याला वेदांचा अभ्यास, तप, यज्ञ, दान अशापासून मिळणारी सर्व लाभ मिळतात. त्याला हे वेगळ्या प्रकारे करण्याची गरज नसते. तर हेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा श्लोक म्हणजे 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये जे कृष्ण भावनामृताचं वर्णन आहे ना, त्या भक्तियोगाचा सारांश आहे हा श्लोक. तर मनुष्याने बघा आपल्याला आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेद अध्ययन करणं आवश्यक आहे असं सांगितलं जातं. आणि मग तो व्यक्ती गुरुकुलात राहत असे, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तो तपस्या त्याला कराव्या लागत. गुरुकुलामध्ये राहून एका सेवकाप्रमाणे त्याला राहावं लागत असे, भिक्षा मागून ती गुरूंना अर्पण करावी लागत असे. तर अशा प्रकारे 5व्या वर्षापासून जवळजवळ 20व्या वर्षापर्यंत तो वेद अध्ययन करत असे आणि तेव्हा व्यक्तीला सदाचारी किंवा चारित्र्यवान होता येत असे. मग तो व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला योग्य ठरत असे, तो विवाह करत असे, तिथेही त्याला काही कर्तव्य पार पाडावं लागत असे. मग यज्ञ, दान इत्यादी करून तो गृहस्थाश्रमातही तपस्या करत असे. आता गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्यावरती तो वानप्रस्थात प्रवेश करत असे, तिथेही त्याला वेगळ्या प्रकारच्या कठोर तपस्या कराव्या लागत असे, जेव्हा तो मग नंतर संन्यास धर्माचं पालन करून सिद्ध अवस्थेत उन्नत होत असे. आता याहून अधिक प्रगती जर का तो करू शकला तर त्याने ब्रह्मज्योतीत किंवा मग पुढे वैकुंठ लोक आणि गोलोकधामाची प्राप्ती त्याला करून घेऊ शकत असे. आता वेदांमध्ये या सर्व मार्गाचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. पण कृष्ण भावना भावित मनुष्य म्हणजे जो भक्तिमय सेवेमध्ये युक्त आहे, तो त्वरितच या वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे, हे आपण समजून घेऊया. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करतो, भक्तांची संगती प्राप्त करतो आणि भगवद्गीता, श्रीमद भागवतम इत्यादींचं अध्ययन केल्याने तो भक्तीमध्ये स्थित होतो आणि कृष्णांच्या प्रती त्याची निष्ठा वाढते. भक्तीमध्ये तो अधिकाधिक दृढ होऊ लागतो आणि कृष्ण भक्तीशिवाय त्याला इतर कशातही आता रुची वाटत नाही. आपण कृष्ण भावना भावित असल्याचा भाव सदैव त्याच्या ठिकाणी असतो आणि असा मनुष्य अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये कृष्णांच्या पूर्णपणे प्रेमात असतो आणि अशा मनुष्याला गोलोकधामाची प्राप्ती निश्चित होते. तो तिथे शाश्वत अशा आनंदाची अनुभूती घेत कृष्ण सेवेमध्ये राहतो आणि अशा प्रकारे कृष्ण भावनामृत किती परिपूर्ण आहे आणि सर्व लाभ याने प्राप्त होतात हे आपल्याला या श्लोकाद्वारे समजतं. आणि भक्ती योगाचे सर्व अध्याय हे खूप महत्वपूर्ण आहेत आणि श्रीला प्रभुपाद सांगतात की भक्तांच्या संगतीमध्ये या अध्यायांचं आपण अध्ययन केल्याने सर्व फळांचा आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. आता जसं आपण म्हटलं की भक्ती योग हा सर्व योगांचा समावेश त्याच्यामध्ये, जसं आपल्याकडे 100 रुपये असतील तर 50 रुपये पण आपल्याकडे आहेत, 20 पण आहेत आणि 10 पण आहेत. तसाच हा योग सर्व समाविष्ट आहे या भक्ती मार्गामध्ये आणि हा अधिकृत प्रामाणिक गुरूंकडूनच आपल्याला समजून घेतला पाहिजे, तेव्हा आपण मग भक्ती योगामध्ये अधिक प्रगती करतो. तर ज्याला आपण दुःखालयम अशाश्वतम असं म्हटलं, या दुःखालयमच्या कष्टामधून आपल्याला मुक्त करण्यासाठी हे गुरु जे असतात ना, ते कृपा सिंधू म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येतात बघा. आणि श्रीला प्रभुपाद यांच्या या प्रयत्नामुळे आपल्यापर्यंत हे भगवद्गीतेचं ज्ञान पोचू शकलेलं आहे, ज्याचं पठण श्रवण करून आपण पुढे भक्तीमध्ये जोडून घेतलंय आणि आता आपण प्रगती करणार आहोत. तर कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांच्या कमलचरणी आपण सादर प्रणाम करूया आणि आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता का?